नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की आपलं जे नंदनवन प्रकल्प चालतो येणेरीमध्ये, तर त्या मुलांना आपण दिवसभर त्यांचा सांभाळ करत असतो. परंतु दिवसभर ही मुलं काय करणार म्हणून या अनुषंगाने येत्या 15 जूनपासून आपण जुन्नर येथील कल्याणपेठ येथे ह्या मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण सुरू करत आहोत. त्या अनुषंगाने थोडंसं सामानाची आपण आवराआवर करत आहोत. तुम्ही पाहताय की हे आमची मुलं थोडंसं सामान वाहत आहेत आणि हे सामान कुणी थोडंसं डोक्यावर घेतं आहे किंवा कुणी आम्ही गाडीवर सामान ठेवतो आहे. एक ह्या पटकन चला प्रभू आणते. तर थोडं आम्ही हे सामान वाहतो आहे. तर काही लोक आमच्याकडे बघून हसतात आणि म्हणतात, अहो सर किती सोपी गोष्ट आहे, एक 200-250 रुपयाचा टेम्पो करायचा आणि त्या टेम्पोमध्ये सामान ठेवून एका फेरीत जाईल. तर मित्र हो, टेम्पो करून त्याला भाडं देणं अगदी सोपी गोष्ट आहे, पण ते सर्वसाधारण लोकांसाठी. आमच्यासाठी त्या टेम्पोवाल्याला 200-250 रुपये देणं हे तेवढं परवडणार नाही. आणि त्याहूनही विशेष म्हणजे जेव्हा ही बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलं जी त्यांच्या बुद्धीला चालना देणं गरजेचं असतं. आणि त्या अनुषंगाने जर आपण त्यांना हे पहा, हे असं छोटं सामान आहे, ते मुलांनी वाहिलं तर त्याच्या बुद्धीला चालना मिळते, ती मुलं बिझी राहतात. या अनुषंगाने आपण काम करत असतो. परंतु लोकांना असं वाटतं की सर तुम्ही छोट्या गोष्टी अवघडात काय शिकता. तर मित्र, बऱ्याचदा ज्या गोष्टी आपल्यासाठी अवघड असतात त्या इतरांसाठी सोप्या असतात किंवा इतरांसाठी सोप्या असलेल्या गोष्टी आपल्यासाठी अवघड असतात. तर नक्की विचार करा या गोष्टीवर. आणि बौद्धिक अक्षम मुलांना सतत कामामध्ये बिझी ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या नंदनवनमध्ये त्या मुलांना तशा पद्धतीने ट्रेन करत असतो. धन्यवाद.